वर्ष गृहमंत्री तरी म्हणतो, पण दुर्दैवाने या सभागृहामध्ये चुकीचं स्टॅटिस्टिक्स मांडलं जातं आणि मग महाराष्ट्रच कसं क्रमांक 1 वर आहे असं ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस महाराष्ट्राची बाजू तर मला मांडावीच लागेल आणि म्हणून मला मग आकडेवारी या ठिकाणी द्यावी लागते। आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की क्राईम रेट हा कसा मोजायचा असतो, प्रति 1 लाख लोकसंख्या मोजायचा असतो। तो जर ॲब्सोल्यूट क्राईम रेट मोजला जयंतराव तर नेहमीच उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असेल आणि नेहमीच गोवा शेवटच्या क्रमांकावर असेल, कारण गोव्याची लोकसंख्याच 15 लाख आहे। आता 15 लाखात क्राईम होतील तर किती होतील, आणि म्हणून प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर देशातल्या राज्यांमध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत, पहिल्या क्रमांकावर नाही आहोत। हे 7वं आहे हे काही खूप चांगलं असं मी म्हणणार नाही, पण विनाकारण आपल्याच राज्याला गुन्हेगारीत पहिला अशा पद्धतीनं सांगणं योग्य नाही। म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण 7व्या क्रमांकावर आहोत। आणि आपण जर बघितलं क्राईम अगेन्स्ट विमेन, महिलांच्या विरुद्ध जे अपराध आहेत त्यामध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे, तिथेही पहिल्या क्रमांकावर आपण नाही। क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन म्हणजे लहान बालकांच्या विरुद्धचे गुन्हे यातही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे, इथेही पहिल्या क्रमांकावर नाही। त्यामुळे मला असं वाटतं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे काही रेपचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे, 17, आणि मायनरच्या संदर्भात 15व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे। म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जणू काही महाराष्ट्रामध्ये असं एकही घटना झाली तर त्याचं समर्थन नाही करतायत, पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आजही अधिक सुरक्षित आहे, महाराष्ट्र आजही कायदा पाळणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे। आणि आपण जर आता क्राईमचं स्टॅटिस्टिक्स दिलं म्हणून सांगतो की मे 25 ते मे 26 अशी जर आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये विनयभंग 374 ने कमी, दुखापत 187 ने कमी, जबरी चोरी 271 ने कमी, घरफोडी 295 ने कमी, चोरी 384 ने कमी, आणि गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे तेही 2025च्या तुलनेत 3.12% वाढलंय, 82% ते पोहोचलेलं आहे। राज्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये देखील या संपूर्ण कालावधीत आपण मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे। तडीपारी 534 ने वाढ, MPDA 14 ने वाढ, मकोका 33 ने वाढ, आणि मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र जप्त करणे 427 अशा पद्धतीनं आपण हे काम केलंय। आणि आपण जर या ठिकाणी अपराध सिद्धीचा दर बघितला, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर वचक कधी राहील तर गुन्हा एखादा आपण पकडल्यानंतर त्याची चार्जशीट दाखल केल्यानंतर कन्व्हिक्शन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। दुर्दैवाने आता हे आपल्या जुन्या कायद्यांमधलं कन्व्हिक्शन चाललंय, त्यामुळे फार अडचणी यात नवीन कायद्याने खूप सोपं केलंय, स्पीड केलंय, पण जुन्या कायद्यांमध्ये हे कन्व्हिक्शन आपण करतो। तर आपण जर बघितलं तर कन्व्हिक्शन देखील मे 25 मध्ये 44.2% होतं, ते आता 52.6% गेलं आहे। पण महत्त्वाचं हे नाही आहे, महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षात काय केलं हे सांगतो। 2008 साली आपला कन्व्हिक्शनचा रेट हा 9.4% होता, 2011 साली 12 साली तो 9% होता, 9.4% होता। तिथपासून आपण सुरुवात केली आहे 9.4%पासून, आणि आता जयंतराव 9.4%वरून आपण 52.6%वर पोहोचलो आहोत गेल्या 10 वर्षामध्ये। कन्सिस्टंटली तुम्ही बघितलं 10 वर्ष 8 आणि 9% आपला हा दर होता की ज्याच्यामध्ये 100 लोकांना आपण जर चार्जशीट केलं 91 सुटून जात होते, आता ते आपण 52%वर पोहोचलो, पण आपल्याला 70%पर्यंत जायचं। मला विश्वास आहे
नवीन कायद्यांमध्ये आता जे आपण चार्जशीट करतोय, आपण 70च्याही पलीकडे त्याच्यामध्ये जातोय, आताच जातोय. कन्व्हिक्शन्स आता सुरू झाली आहेत आणि आपण जाऊ 80 पर्यंत जाऊ. पण या जुन्या कायद्यांमध्ये जरा काही अडचणी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो प्रयत्न करावा लागतो. दुसरं, आता नवीन कायद्यांमुळे दुसरा फायदा काय झालाय, काही नियम आपल्यावर त्यांनी टाकले आणि त्याचं उत्तम पालन आपण करतोय. ई साक्ष, आता 90.61% गुन्ह्यांमध्ये ई साक्ष आहे. ई साक्षीचा अर्थ काय आहे, आपल्याला माहिती आहे साक्षीदार होस्टाईल होतो. आता ई साक्षीमध्ये ज्या क्षणी आपण नोंदवतो त्या क्षणी ती साक्ष अपलोड होते आणि त्याचा कॅमेऱ्यावर साक्ष जे काही त्याचं हे आहे फिल्म ती पण आपण अपलोड करतो. त्यामुळे आता दिलेली साक्ष ही ज्यावेळेस बदलायची आहे किंवा बदलतात किंवा होस्टाईल होतात त्यावेळी जे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात आणि होस्टाईल होतात यांची संख्या एकदम कमी होईल. आणि मला असं वाटतं की विशेषतः गंभीर गुन्ह्यांमध्ये ही जी अडचण आपल्याकडे निर्माण होते ती अडचण या माध्यमातून दूर होईल. दुसरं, आपल्याकडे 2-2 वर्ष आपण चार्जशीट दाखल करत नव्हतो. आता 60, काही गुन्ह्यांमध्ये 60 दिवस करावं लागतात, काही गुन्ह्यांमध्ये 90 दिवसात करावी लागते. आता आपला हा जो रेट आहे हा 50% पोहोचलाय. म्हणजे 50% केसेसमध्ये आपण 60 ते 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतो. पण त्याच वेळी लैंगिक गुन्ह्यामध्ये मात्र दोषारोप पत्र 90% गुन्ह्यांमध्ये आपण 60 दिवसाच्या आत त्या ठिकाणी दोषारोप पत्र दाखल करतो. आणि आता नवीन कायद्याने एक अजून चांगलं केलं की जे गंभीर गुन्हे आहेत, अटकजन्य 7 वर्षाच्या वरचे जेवढे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमला स्पॉटवर जावं लागतं. फॉरेन्सिक व्हॅन घेऊन आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स तिथनं जमा करावा लागतो. ही पण एक अतिशय चांगली सुधारणा झाली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ह्युमन एव्हिडन्स हा खोटं बोलू शकतो, पण फॉरेन्सिक, टेक्निकल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक हे एव्हिडन्स कधीच खोटं बोलत नाही. आता जवळपास अशा गुन्ह्यांमध्ये 91.9% म्हणजे जवळपास 92% गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या आता स्पॉटवर न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांची भेट होते, त्याच ठिकाणी पुरावे गोळा होतात आणि ब्लॉकचेन पद्धतीने ते पुरावे स्टोअर आपण करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये टॅम्परिंग करता येणार नाही. फिर्यादीला मालमत्ता परत करण्याचं प्रमाणही या कायद्यांमुळे वाढलंय. कारण पूर्वी फिर्यादीला खूप कोर्टात जावं लागायचं, काय काय करावं लागायचं, या कायद्याने तेही सोपं केलेलं आहे. त्यामुळे 76.14% आता फिर्यादीला मालमत्ता त्या ठिकाणी परत मिळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आता आपण जर महिलांविरोधातले गुन्हे जर बघितले तर आपल्याला माहिती आहे की 2013 पासून सातत्याने या गुन्ह्यांमध्ये वाढ होते. आणि वाढ होण्याचं कारण असं आहे की गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन फ्री झालेलं आहे आणि 2013च्या अमेंडमेंटमुळे एक स्टेप वरचा गुन्हा झालाय. म्हणजे पूर्वी ज्याला छेडखानी म्हणायचो तो आता रेप मानला जातो. अशा पद्धतीने एक स्टेप वर झालेला आहे.